नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालले एका पिकनिक पॉईंटला. चला तर मग माझ्याबरोबर पिकनिकला. असे आम्ही सगळे स्कूल फ्रेंड आमचा ग्रुप चाललो आहे. आम्ही पिकनिकसाठी निघालो आहे. गाडीमधून चाललो आहे. पण या स्पॉटला जाण्यासाठी तुम्हाला तुमचीच गाडी पाहिजे. आम्ही मजा मस्ती करत करत निघालो मुंबईवरून निघालो आम्ही लोणावळ्याच्या ठिकाणी. पिकनिक स्पॉट आहे पावना लेक कार्निवल आणि खूपच मज्जा. गाडीमधून जाताना सर्वात जास्त मजा येते, बरोबर ना? खरी मजा तर पिकनिक स्पॉटपेक्षा ट्रॅव्हलिंगमध्येच असते. बाहेरचा निसर्गरम्य परिसर, आजूबाजूच्या गाड्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉंग ड्राईव्हचं फिलिंग आणि त्याबरोबर गाडीमध्ये लावलेली छान अशी गाणी प्रवासात. बंद आंखें करूं दिन को रातें करूं तेरी जुल्फों को सहला के बातें करूं इश्क में. पिकनिकला आमच्या सुरुवात झाली. ज्या स्पॉटला आम्हाला जायचं होतं त्या स्पॉटला जाण्यासाठी आम्ही दुपारी निघालो. 4 तासाचं रनिंग होतं तिथे पोहोचण्यासाठी, पण आम्हालाच निघायला खूप वेळ झाला. म्हणजे 4 वाजताचं चेक इन होतं, पण आम्हाला जाण्यासाठी संध्याकाळचे 7 वाजले. आम्ही उशिरा निघालो, पण जाता जाता उशीर जरी झाला असला तरी संध्याकाळच्या वेळेला सनसेट हा आम्हाला इथूनच बघायला मिळणार असं वाटत होतं. आला टोल नाका, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा, आणि निघालो. मग काय, असा सुंदर प्रवास. आणि शेवटी जे बोलले होते तेच झालं. सनसेट आम्हाला इथेच बघावा लागला आणि हा छान असा सूर्यास्त इथेच मी बघितला. छान वाटत होतं आणि थोडी थोडी थंडी पण चालू झाली होती. निघालो, पोहोचलो लोणावळा मार्केटमध्ये आलो. इथून लोणावळा शहरामध्ये आल्यानंतर आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि मग तिथून आम्ही आलो आमच्या स्पॉटवर. इथे येण्यासाठी 1 तास तरी लागतो. हा जो स्पॉट आहे त्याचं नाव आहे पावना लेक कार्निवल. आल्यावरच इथे छान असे DJ लागला होता. खूप सारी लाईटिंग केली होती आणि हा सेल्फी पॉईंट आहे. आणि खूप छोटे छोटे तंबू होते इथे, टेंट, आणि सर्वजण इथे मनसोक्त नाचत होते. आलो त्यावेळी 7 वाजले होते संध्याकाळचे, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती नाचणाऱ्यांची. मग आम्हाला पण तंबू दिला. आम्ही पण राहिलो तिथे. जरा आमचं सामान वगैरे ठेवलं, घरच्यांना कॉल केले आणि आम्हीही गेलो नाचण्यासाठी. आणि थोडासा डान्स, थोड्याशा गप्पा, मजा आली. खूप सारी धमाल मस्ती. पिकनिकला आलेलो आम्ही, 1 डे नाईट स्टे. खूप असा नाच केला. मग थोडं फोटो सेशन केलं, थोडे फोटो काढले आणि मग गेलो जेवायला. रात्रीचं जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं आणि अनलिमिटेड फूड होतं. त्यामुळे खूप, आल्यावर आम्ही बार्बिक्यू पण खाल्ला होता. आणि रात्री मग हा गाण्यांचा कार्यक्रम 10:30-11च्या दरम्यान चालू झाला. मस्त अशी शेकोटी पेटवली होती आणि सर्वजण गाणी गात होते, गिटार वाजवत होते. अशी ही रात्र मस्त गेली आणि मग खूप दमलो होतो म्हणून झोपलो. सकाळी इतका सुंदर नजारा, हा समोर दिसतोय हा पावना लेक, आणि इतकं सुंदर धुकं पडलं होतं, इतकं थंड वाटत होतं. आणि हे सगळे टेंटमध्ये रात्रभर सगळेजण नाचून दमले होते म्हणून झोपले. पण आम्हाला चेकआउट होता आणि सकाळचा नाश्ता पण होता, त्यामुळे आम्हीही पटापट तयार झालो आणि म्हटलं चला नाश्ता करायला जाऊ. हे नाश्ता पण इथे अनलिमिटेड आहे. चहा होती, पोहे होते. गरमागरम पोहे खाल्ले, नाश्ता केला. सकाळचं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं ना. खूप असे टेंट, लोकांची गर्दी आणि मज्जा आली एकदम.
मग थोडंसं गेम खेळूया म्हणून गेम खेळायला गेलो. हा नाश्ता करतानाचा फोटो आणि थोडे गेम खेळले, मजा आली. येस. आणि निघालो आम्ही आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईच्या दिशेने. तुम्हाला पण हा पिकनिक स्पॉट आवडला असेल तर नक्कीच याला व्हिजिट द्या. आणि असंच माझ्याबरोबर फिरायला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.